नमस्कार मैत्रिणींनो, आज बऱ्याच दिवसानंतर मी माझा ब्लॉग बनवत आहे। आज सर्वांचं सर्वप्रथम माझ्या चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी तुम्हाला दाखवणार आहे आज अगदी 1 रुपयामध्ये तुम्ही फ्रीज कसा क्लीन करू शकता। प्रत्येक महिलेच्या फ्रीजमध्ये खूप आपण त्याचा वापर खूप असतो, आपले अन्न पदार्थ ठेवणं, दही, दूध, त्यामुळे फ्रीजला डाग पडतात। तर अगदी तुम्ही घरच्या घरी 1 रुपयामध्ये तुमचा फ्रीज कसा चमकेल मी तुम्हाला सांगते। आणि हे लिक्विड जे आपण बनवणार आहे, हे लिक्विड तुम्हाला ज्या प्लास्टिकच्या वस्तू आहे ते साफ करण्यासाठी चालतात। जसं की तुम्ही हे करणार आहे, मिक्सर तुम्ही साफ करायला यूज करू शकता। त्यानंतर फर्निचर घरामधलं त्यासाठी हे तुम्ही यूज करू शकता। त्यामुळे तुमचं जे लिक्विड आपण बनवलेलं आहे ते पूर्ण साफ होते। चला तर मग आता आपण बनवूया फ्रीज साफ करायच्या आधी मी तुम्हाला लिक्विड दाखवते कशा प्रकारे बनवायचं आणि फ्रीज साफ करण्यासाठी। सर्वप्रथम मैत्रिणींनो, आपल्याला 2 कॉटनचे असे तुकडे लागतील। कॉटनचे सहसा फ्रीज पुसायला, फर्निचर पुसायला किंवा मिक्सर पुसायला, आणखी तुमच्याकडे जर कुठले उपकरणं असतील तर हे ते पुसायसाठी तुम्हाला सहसा याचाच आपल्याला वापर लागते, 2 कॉटनचे कापड। त्यानंतर बाजारामध्ये ही मिळते स्पंजची घासणी। त्यानंतर लागणारे आपल्याला आता हे साधं पाणी, मी हे जे आहे माझ्या घरी बॉटल रिकामी होती स्प्रेची, त्याच्यामुळे आपण त्यात 1 ग्लास साधं पाणी घेतलं, त्यामध्ये टाकणार आहे आता आपण 1 रुपयावाली कुठल्याही ब्रँडची शॅम्पूची पुडी, कुठल्याही ब्रँडची, माझ्या घरी पतंजलीची होती तर मी पतंजलीची टाकली। आपण याच्यामध्ये पूर्ण ही जी पुडी आहे टाकून द्यायचं। आपण ही लिक्विड आहे बनवण्यासाठी तुम्हाला सर्व शॅम्पू लागणारच आहे। अगदी शॅम्पूची 1 रुपयाची पुडी कोणत्याही ब्रँडची तुम्ही यूज करू शकता। आणि हे त्यानंतर तुम्हाला करायचं आहे मैत्रिणींनो, असं पूर्ण हे शेक करून घ्यायचं आहे। बघा तुम्ही किती छान याचा हे होऊन राहिला, हे असं आपण शेक करायचं आहे। हे पूर्ण मी शॅम्पूच्या पुडीचा असा शेक केला, म्हणजे हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे असं पूर्ण मिक्स केलं आपण, बघू शकता तुम्ही। 1 रुपयाची शॅम्पूची पुडी आपण या स्प्रेमध्ये घालायची। तुमच्याकडे वेगळा स्प्रे असेल तरी चालते, घरगुती स्प्रे यूज केलेला आहे मी, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते। पूर्ण असं शेक करून घेतलं आपण। आता चला दाखवते आतमध्ये। आधी तर मैत्रिणींना आता पूर्ण आपल्याला हा मी फ्रीज, पूर्ण माझा जो फ्रीज आहे तो पूर्ण मी रिकामा करून घेतलेला आहे। त्यानंतर फ्रीज मध्ये मी ऑनलाईन हे बोलवले होते, ह्या ज्या चटाई टाईप आहेत, यामुळे कसे हे कव्हर इतके छान आहे की पूर्ण आपला जो फ्रीजचा काच असते तो घासला जात नाही मैत्रिणींनो। पूर्ण हा काच जो आहे तर हे बघू शकता तुम्ही, आपण भांडे जे यूज करतो त्यावर आपल्या असे घर्षण होतात, ते याच्यामुळे काच खराब होत नाही। बघू शकता तुम्ही काचाची क्लिअरिटी। तर हे असे काच घासत नाही आपल्याला। हे पण साफ करायचे आहे, हे पण तुम्ही पूर्ण आपल्याला पाण्याने साफ करता येतात, म्हणजे युजफुल आहे। बघू शकता तुम्ही हे पूर्ण पाण्याने, बघू शकता तुम्ही हे पूर्ण पाण्याने युजफुल आहेत। हे आपण घासून घुसून हे डबल काचावर टाकू शकता। हे ऑनलाईन मिळून जाते तुम्हाला या। आणि आता या हे म्हणजे विशेष म्हणजे हे मी याच्यामध्ये कापून याच्यासाठी टाकलेलं, आपण ह्या पाण्याच्या बॉटल वगैरे ठेवतो तर त्यामुळे डाग पडतात पाण्याचे। तर आपण हे जे आहे, हे मी जे किचनच्या ट्रॉल्यांमध्ये तुम्ही कागद यूज करता तोच कागद आपण याच्यामध्ये यूज केलेला आहे फ्रीजमध्ये। तर आहे रबरचा कागद आहे, रबर टाईप आहे, हा कापू शकता तुम्ही। तर मी याच्या मापाचा कापून याच्यामध्ये ठेवलेला आहे। तर हे पूर्ण आपण काढून हे पूर्ण फ्रीज इकडे बघा तुम्ही, हे पूर्ण डाग जे पडलेले आहे बघा तुम्ही, हे डाग वगैरे आहे हे आपण नेहमी वापरतो। पूर्ण फ्रीज तुम्हाला एकदम नवीन चकाचक दिसणार। चला तर मग आता करूया। तर पूर्ण फ्रीज आधी पूर्ण रिकामा करून घेते। बघा आता हा जो फ्रीजचा वरचा ड्रॉवर आहे, हा आधी थोडा भला असतो, त्याच्यामध्ये आपण हे जे शॅम्पूचं जे पाणी आहे शेक केलेलं, हे पूर्ण असं हे डाग सर्व जाण्यासाठी, आणि याचा जो गोड वास आहे हा पूर्ण जातो। हे पूर्ण पाणी जे आहे असं पूर्ण मारून घ्यायचं आहे, काहीच होत नाहीये। पूर्ण स्प्रे पूर्ण आपण पाणी शेक केलं। आता आपण पाणी आपण ते शॅम्पूचं पूर्ण फ्रीजमध्ये मारून घ्यायचं।
विशेष म्हणजे मैत्रिणींनो, याला पूर्ण कॉटनचा जेवढा तुम्ही कापड यूज करसाल खूप सुंदर सुगंध येतो फ्रीजमध्ये. जो तुमच्या फ्रीजमध्ये भाजीपाल्याचा वास, दही दुधाचा वास असतो तो पूर्ण चालला जातो. बघा मैत्रिणींनो, पूर्ण जे आपण आहे ते पहिले ते पूर्ण शॅम्पूचं पाणी मारून घेतलं, त्यानंतर एकदा ओला जो कपडा आहे आपण तो यूज केला. आणि आता बघू शकता तुम्ही हे याची चमक बघा किती सुंदर. याची जे चमक आहे, जे शायनिंग आहे ती एकदम सुंदर राहते. त्या कोलिननं पुसताना तुम्ही त्या कोलिनपेक्षाही एकदम स्वच्छ आणि सुगंधित फ्रीजचा वास राहतो आणि घाणेरडा पूर्ण वास निघून जातो. त्यानंतर आपल्याला हे असं पूर्ण कॉटनच्या कपड्याने ही क्लिअर करून घ्यायचं. जे हे व्हाईट कलरचं फ्रीज आहे माझं, तुम्ही बघू शकता व्हाईटचा व्हाईटच कलर आहे, कारण की याचमुळे आपला हा व्हाईटचा व्हाईट कलर राहतो. गेटवर पण मैत्रिणींना बघा तुम्ही, हे गेट पण असं पूर्ण घाण होते. पूर्ण आपण असं तुम्ही जेवढी याची पूर्ण हा पूर्ण फ्रीज व्हाईट एकदम इतका सुंदर दिसते आणि स्मेल खूप छान येते याचा. आणि पूर्ण याला वेगळीच चकाकी येते. पूर्ण असं स्प्रे करून घ्यायचं. हे सहसा फंगल जी बुरशी लागते पूर्ण क्लिअर आणि साफ निघून जाते. असं चकाचक निघते फ्रीज एकदम साफ आणि क्लिअर. किती घाण निघून राहिली याच्यामध्ये, पूर्ण फुली आलेला होऊन जाते. आणि पुसल्यावर तर तुम्ही विचारूच नका, किती साफ आणि सुंदर चकाचक निघून जातो. बघा मैत्रिणींनो, हे जे आहे ना, हा जो ड्रॉवर आहे पाण्याच्या बॉटलचा, आता हा सहसा खूप घाण होऊन जातो. तर हा असा ब्रेक करायचा, थोडासा दाबायचा पण हा असा वर निघून जातो. पण बघा तुम्ही, आता हे मी खालच्या साईडला पुसत आहे. हे वर घेतलं पूर्ण मी आणि हे खालच्या साईडला बघा कसं चक्काचक पुसते. हा जो ड्रॉवर आहे हा पूर्ण याचे जे घाणपणा आहे तो निघून जाते. ठेवलेला मैत्रिणींना आपण हा आधी असा पूर्ण खाली दाबून घ्यायचा, म्हणजे हा ड्रॉवर निघते वर आणि वरही होते आणि खाली पण होऊन जाते. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. फ्रीज पुसण्यासाठी हे जे डाग वगैरे सगळे निघून जाते. आता आपला फ्रीज तुम्ही बघू शकता, तुम्ही किती शायनिंग मारत आहे. काही याला कुठे तुम्हाला पिवळे डाग दिसत आहे का? बघा तुम्ही, डाग डोग नाही आहे. विशेष म्हणजे याचा जो पांढरा जो कलर असतो तो पांढराच राहते यामुळे. आणि त्यानंतर तुम्ही आतमधून पण बघू शकता एकदम स्वच्छ क्लीन आणि याच्यात इतका सुंदर सुगंध येत आहे. म्हणजे फ्रीज उघडल्यावर आपल्या स्वतःला लेडीजला प्रसन्न वाटलं पाहिजे. तर आता आपण बाहेरून पण इतका साफ करायचा, असं पूर्ण आणि तुम्ही हे मारून घ्यायचा, पूर्ण स्प्रे करून घ्यायचा. म्हणजे जे डाग असतात त्याच्यावर थोडा वेळ राहिले ना तर स्वच्छ निघून जातात. बघा पूर्ण असं साफ करून घ्यायचं. पण आता हे कॉटनच्या कपड्याने पूर्ण साफ करायचं. तर याला एक प्रकारची इतकी चमक येते. आणि जे हे आपण रोज रोज स्वयंपाक करताना काही काढत असतो त्याचे डाग जे पडतात, बघा तुम्ही किती स्वच्छ दिसणार आहे. इतकी सुंदर चकाकी येते की तुम्ही म्हणजे वाव. आपण जे तुम्ही पुसलेला आपण फ्रीज हा पूर्ण असा काचेसारखा झाला. कॉटनचे आहे आणि ते स्प्रे केलेले आहे. बघू शकता तुम्ही, हे जे आहे आपली रोजची उघडण्याची जी ही दांडी आहे ही पण इतकी स्वच्छ झाली की जशी काही दुकानातून नवीन आणली आहे. बघा तुम्ही, हा पूर्ण चमकदार शायनिंग मारत आहे. आता तुम्हाला दाखवते जे आपल्या फ्रीज मधले भांडे आहे ते कशा प्रकारे तुम्ही साफ करायचे, कसे साफ करायचे आणि लावून द्यायचे. लास्ट मध्ये आपण पाहू. आता सर्व मी तुम्हाला दाखवते भांडे कसे साफ करायचे. आता आपल्याला हे जे आहे ना, ही अशी बाजारामध्ये घासणी विकत मिळते. बघू शकता तुम्ही, स्पंजची घासणी, जेणेकरून या काचाला जे आहे ना आपले चर्रे पडत नाही. याची शायनिंग जी आहे जी तशीच राहते फ्रीजमधल्या काचाची. तर ही हा जो स्पंज आहे, हा स्पंज पूर्ण साबणाला असा करून घ्यायचा, असं पूर्ण साफ करायचं. जे ह्याचे पूर्ण डाग वगैरे सगळे निघून जातात. बघू शकता तुम्ही. आणि याची शायनिंग जी आहे ती एकदम नवीनची नवीन राहते मैत्रिणींनी. आणि या काचाला पण आपले डाग पडलेले असतात. तसे तर माझ्या काचाला जास्त डाग नाही आहे, कारण की मी ते पेपर यूज केलेले आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन पेपर तुम्ही पण मागवून घ्या. फ्रीजमध्ये खूप छान बघू शकता तुम्ही.
बघा मैत्रिणींनो, असं पूर्ण साफ करून घ्यायचं आणि त्यानंतर याला कोरड्या सुक्या कपड्याने आपल्याला पुसायचं आहे. पूर्ण आपल्याला पुसून घ्यायचं आहे कोरड्या कापडाने. आणि प्रत्येक डाग आहे हे पूर्ण या साबणाच्या याने चक्क निघून जातात आणि त्या स्पंजमुळे. आणि हे पूर्ण कॉटनच्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आपण पूर्ण सामान धुतलं, उन्हामध्ये सुकू घातलं. जेवढा हा व्हिडिओ आहे त्याच्या 1 तास लागला हे फ्रीज साफ करायला. त्यावेळेस हे फ्रीज चमकलं. तोपर्यंत चमकत नाही की तुम्ही मसाला एकदम पुसलं आणि तेला लावून कशाने चमकणार नाही. पूर्ण भांडे घासायचे, उन्हामध्ये सुकू द्यायचे, त्यानंतर ते लावायचे. त्याला 1 ते 1.5 तास लागला मला पूर्ण फ्रीज साफ करायला. आणि आता हे जे तुम्हाला सांगितलं रबर कटिंग करायच्या आणि ह्या अशा टाकायच्या. ह्या रबर कटिंग करून जर तुम्ही अशा टाकल्या बॉटलच्या तिथे, रबर कटिंग करायचं, त्यावर ह्या अशा बॉटल ठेवायच्या. तुम्ही आपण जे पाणी ठेवल्यावर कधी कधी बॉटल ओल्या असतात, त्याच्यामुळे डाग पडतात फ्रीजमध्ये व्हाईट कलरचे खाली. तर ते या रॅपरमुळे ते डाग पडत नाही आणि आपला फ्रीज हा नवाचा नवा राहतो. त्यानंतर सांडलेले पेपर आपण साफ केलेला आहे आणि याच्यामध्ये असे टाकून द्यायचे. त्यामुळे कसं आहे, फ्रीजची जी काच आहे आपली ती नवीची नवी राहते. तुम्ही बघू शकता माझा फ्रीज तुम्हाला आता किती साफ केलेला आणि सुंदर वाटेल. तसं तुम्हाला तुमचाही फ्रीज होऊ शकतो. हे असे टाकून ठेवायचं आपण. याच्यावर तुम्हाला आपलं डेली रुटीनचं जे सामान आहे ते यावर ठेवून द्यायचं. मी फ्रीजमध्ये भाजी ठेवण्यासाठी पण माझ्याकडे असे डब्बे यूज केलेले आहेत. असे खूप सारे डब्बे आहेत. सांबारासाठी वेगळ्या, तोडलेल्या भाज्यांसाठी वेगवेगळे असे कंटेनर किंवा ऑनलाईन खूप प्रकारचे कंटेनर मिळतात, तसे ठेवायचे. त्यामुळे तुमचा जो फ्रीजचा जो देखावा आहे तो पाहणाऱ्याला पण सुंदर वाटते आणि स्वतःच्या मनाला पण प्रसन्न वाटते आणि स्वच्छता राहते फ्रीजमध्ये. तर त्यानंतर एक छोटीशी ट्रिक आहे. तुम्ही एका छोट्याशा वाटीमध्ये याच्यामध्ये कोळसा ठेवायचा की जेणेकरून फ्रीजला वास लागत नाही कुठल्या प्रकारचा. तो वास जो आहे तो कोळशात जाते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काही वाटलं तर कमेंट्समध्ये नक्की जरूर सांगा. तर मी तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन सांगू शकते. असं आहे आजचा माझा व्हिडिओ. आज काही मी देवाचा व्हिडिओ